नमस्कार. शर्वरीला असं वाटत असतं की जानकीला आपण चांगलंच स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. पण शर्वरी मात्र खूप चुकीची असते. त्याच वेळेला राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी, नको त्या भ्रमात राहू नकोस. अगं ती जानकी एक नंबरची चालाक आहे, चालाक. ती काहीही करू शकते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या शर्वरीला बोलते, शर्वरी, खरं सांगायचं तर राहुल बोलतोय ना, ते अगदी खरं आहे. तू उगाचच त्या जानकीवरती विश्वास ठेवतेस. मला नाही वाटत की ती आपल्याला प्रॉपर्टीचे भाग देईल म्हणून. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, ऐश्वर्या, तू जरा शांत बसशील. अगं तुला माहिती तरी आहे का मी काय केलंय आणि काय नाही ते. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी, तू काय केलंस आणि काय नाही हे मला ऐकायचं सुद्धा नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू स्वतःहून खड्ड्यात उडी मारलेस हा. तेव्हा मात्र शर्वरी तिच्याकडे बघतच राहते. इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि सारंगने मिळून शर्वरीला पकडण्यासाठी चांगलाच प्लॅन आखलेला असतो. त्यांनी तिघांनीही ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता शर्वरीला घाबरवण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच ऋषिकेश, सौमित्र आणि सारंगने मिळून असा काही डाव रचलेला असतो, त्यामध्ये शर्वरी पूर्णपणे अडकणार असते. त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, आपला प्लॅन तर यशस्वी होईल ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, काळजी करू नको जानकी, आपण जे ठरवलंय तसंच होणार. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, म्हणूनच मी या गोष्टीचा आता पर्दाफाश करणार. आईंच्या मनात शर्वरी वंशंची जी जागा आहे ना, ती पूर्णपणे मला नाहीशी करायची आहे. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, खरं सांगू जानकी वहिनी, मघाशी तुझ्याशी वाद घालताना खूप वाईट वाटत होतं. जानकी वहिनी, असं वाटत होतं की खरोखर आम्ही चुकतोय. त्यावेळेला जानकी बोलते, खरं सांगू सौमित्र भाऊजी, असं माझ्या मनात काहीच नाहीये. सौमित्र भाऊजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच वेळेला इकडे रात्रीच्या वेळी ही शर्वरी झोपलेली असते. राहुल कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. त्याच वेळेला शर्वरीच्या खोलीतल्या लाईट्स बंद चालू होतात. त्यामुळे शर्वरी खूपच घाबरते. ती स्वतःशीच म्हणते, हे काय चालू आहे, लाईट्स कशा काय बंद चालू होत आहेत. आणि ती खूप घाबरलेली असते आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते. पण कोणीही तिला साथ देत नसतं. ते ऐकून ती खूपच घाबरते. त्याच वेळेला तिथे तिला एक सावली दिसते आणि त्या सावलीला बघून तर शर्वरीचे धाबेच दणाणतात. तिला काय करावं तेच कळत नसतं. शर्वरी खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी, जानकी वहिनी, प्लीज प्लीज लवकरात लवकर इकडे ये. पण कोणीही तिच्या सोबत नसतं. त्यावेळेला मात्र शर्वरी बोलते, घरातले सर्वजण गेले कुठे, मला तर कळतच नाहीये काय करावं ते. आणि तेवढ्यात तिच्या समोर ती व्यक्ती येते ज्याची तिला सावली दिसत असते. आणि त्या व्यक्तीला बघितल्यानंतर मात्र शर्वरी स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवून जोर जोरात किंचाळते. तेव्हा मात्र ती व्यक्ती मोठ्याने बोलते, शर्वरी, अगं कितीही किंचाळ, काहीही कर, पण मी मात्र तुला आता सोडणार नाही. शर्वरी, मी तुला संपवायला चालोय. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, हे बघ, हे बघ, जा इथून जा. आता मात्र मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. अरे तू मेलायस ना, का मला त्रास देतोयस. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, कारण तू मला मारलंस. शर्वरी, तू माझा खून केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, विक्रांत, विक्रांत, जा इथून. विक्रांत, उगाच उगाच मला काही करू नकोस. हवं तर मी तुझी पाय धरून माफी मागते. विक्रांत, विक्रांत, प्लीज जा इथून. पण विक्रांत मात्र शर्वरीच्या जवळ गेलेला असतो. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा. तेव्हा विक्रांत बोलतो, लांब राहू. शर्वरी, तू माझा विश्वासघात केलास आणि विश्वासघात करणाऱ्या या बाईला मात्र मी कधीच सोडणार नाही. शर्वरी, आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस.
तेव्हा लगेच शर्वरी बोलते, प्लीज प्लीज विक्रांत, प्लीज मला सोड. त्यावेळेला विक्रांत बोलतो, नाही शर्वरी, तुला संपवल्याशिवाय मी आज जाणारच नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती शर्वरी, आणि तुला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, बस झालं विक्रांत, मी तुला संपवलं, कारण तुला माहिती आहे या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, शर्वरी नाटकं बंद कर, मी खरं काय ते सांगतोय. आता मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. त्यावेळेला शर्वरी मात्र चिडलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती खूप घाबरलेली असते. त्याच वेळेला विक्रांत तिच्या गळ्याभोवती सुरा धरणार. त्यावेळेला शर्वरी बोलते, विक्रांत, माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. खरं तर तू तू ते तसं वागण्यास भाग पडलंस मला. आणि प्लीज प्लीज आता निघून जा, मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, बस झाला शर्वरी, अगं तू मला तर मारलंसच, पण माझ्या पाठोपाठ तू नानांचा सुद्धा जीव घेतलास. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नानांचा जीव मी नाही घेतला, नानांचा जीव तू स्वतः घेतलास, आणि तुझ्या आधी नाना गेले. खरं सांगू का, तूच जबाबदार आहेस या गोष्टीसाठी. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, मी जबाबदार आहे? अगं जरा तरी विचार कर, तू काय बोलतेस या गोष्टीचा. तू काय केलं, स्वतःच्या बापाला संपवलंस का शर्वरी, का? स्वतःच्या बापाला संपवून तुला काय मिळालं? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हे बघ विक्रांत, आत्ताच्या आता इथून निघून जा. सेम टू सेम अगदी विक्रांत सारखा हुबेहूब माणूस जानकी, सौमित्र, सारंग आणि ऋषिकेशने आणलेला असतो. आणि तो शर्वरीच्या रूम मध्ये गेलेला असतो आणि शर्वरीच्या तोंडून सगळं निघणारं सत्य तो रेकॉर्ड करत असतो. इकडे शर्वरी म्हणत असते, केला मी नानांचा खून, मारलं त्यांना, कारण त्या थेरड्याला लयच मस्ती आली होती. त्याला सांगत होते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस, पण नाही ऐकला. त्याला तर माझ्या वाटेला जायचंच होतं, आणि म्हणूनच मी त्याचा डाव उद्ध्वस्त केला. काय करणार आहेस तू, बोल. तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो, बस कर. ज्या बाईने स्वतःच्या नवऱ्याला मारलं, स्वतःच्या बापाला मारलं, त्या बाईकडून दुसरी अपेक्षा तरी कसली करणार. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हे बघ विक्रांत, तुला जे काही बोलायचं आहे ना ते बोल, मला काही एक फरक पडत नाही. पण विक्रांत, एकच सांगेन, आता तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तू काहीच करू शकत नाहीस. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, हो मी काहीच करू शकत नाही ना, पण एक गोष्ट मात्र मी नक्की करू शकतो, तुला मी माझ्या सोबत घेऊन जाणार, तेही कायमचं. काय ना शर्वरी, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, विक्रांत, उगाच नको ते करू नको, जा ना, मी तुझ्या पाया पडते. आणि त्याच वेळेला घरातल्या लाईट्स लागतात, आणि घरातल्या लाईट्स लागल्यानंतर सगळेजण तिथे समोर आलेले असतात. त्याच वेळेला सुमित्रा शर्वरीच्या जाऊन सटासट कानाखाली मारते आणि शर्वरीला म्हणते, शर्वरी, तू स्वतःच्या नानांना मारलंस, ज्या नानांनी तुझी लहानपणापासूनची सगळी स्वप्न पूर्ण केली, तुझे सगळे हट्ट पुरवले, त्या नानांना मारताना तुझे हात दजावले कसे नाहीत. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई काय बोलतेस तू? आई, तू माझ्याबद्दल असा विचारच कसा काय करू शकतेस? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, बस झालं शर्वरी, बस झालं. अगं किती नाटकं करणार आहेस अजून? शर्वरी, मला सगळं काही कळून चुकलंय. अगं तू एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी बाई आहेस. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, बस करा. अहो काय केलंय तुम्ही स्वतःच्याच तोंडाने तुमच्या पापाचा पाडा वाचलाय. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, म्हणजे? त्यावेळेला जानकी बोलते, सांगते ना. आणि जानकी हुबेहूब असणाऱ्या विक्रांतच्या हातातून रेकॉर्डिंग घेते आणि ते रेकॉर्डिंग शर्वरीला ऐकवत असते. त्याच वेळेला राहुल सुद्धा पाठी आलेला असतो. त्यावेळेला राहुल मोठ्याने बोलतो, वा जानकी वहिनी वा, माझ्या बायकोला अडकवण्यासाठी आता नवीन प्लॅन रचलात काय?
तेव्हा लगेच जानकी राहुलच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि राहुलला बोलते, गप्प बसा राहुल. आजपर्यंत शर्वरी वंशनचा नवरा म्हणून तुला मान दिला, पण तू तर आमच्या डोक्यावरती बसायला निघालास. तुझी हिंमतच कशी झाली रे? आता मात्र मला तुमच्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही. त्यावेळेला शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमच्या या तिन्ही भावांमुळे आज तुमचं हे सत्य माझ्या समोर आणि घरच्यांसमोर आलं. जेव्हा तुमचं हे सत्य आम्ही सर्वांनी ऐकलं ना, तेव्हा मात्र आमचे धाबे दणाणले. तेव्हा स्वतःलाच लाज वाटली. ज्या मुलीवरती नाना आणि आईंचे संस्कार आहेत त्याच मुलीने स्वतःच्या बापाला मारलं. अगं, ही बातमी जेव्हा जगात पसरेल ना, तेव्हा मात्र काय होईल? शर्वरी वंश, तुमची थू होईल, कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, हे सर्व थांबव, कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा आता त्रास होतोय. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्हाला आणि माझ्या या सर्व गोष्टींचा त्रास होतोय? शर्वरी वंश, अहो जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही हे सर्व वागताना. पण नाही, तुम्हाला मात्र मोठेपणा करायचा होता ना, प्रॉपर्टी पाहिजे होती ना. मग मिळाली का प्रॉपर्टी? आता मात्र सगळं काही संपलं. शर्वरी वंश, सगळंच संपलं, कळतंय का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पुरे, आता मला गोष्टी वाढवायच्या नाहीत, आणि या गोष्टी आता जर का बंद केल्या तर बरंच होईल, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मोठ्यानी काही झालं तरी ऋषिकेश बोलतो, जानकी, या बाईला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. जे सत्य आहे ते सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. मुळशी गावात शर्वरीची थुथू झाली तरी सुद्धा मला चालेल, पण नानांना जीवे मारलं या बाईने, आणि त्या बाईला आपण सहजासहजी सुटू द्यायचं? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल ऋषिकेश. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, या बाईला माफ करायचं नाही आहे, तुला आधीच सांगतो, नाहीतर तू लगेच हिच्याबद्दल आपुलकी दाखवशील आणि हिला माफ करशील. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, मी असा विचार सुद्धा करणार नाही, कारण त्या बाईने माझ्या नानांना मारलंय आणि तिथेच सर्व संपलं. ऋषिकेश, मला आता या बाईचा विचारच करायचा नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पुरे, आता मात्र हिला संपवलंच पाहिजे. आणि ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला तो शर्वरीच्या जवळ जातो आणि शर्वरीला बोलतो, शर्वरी, संपलीस तू आता, शर्वरी, संपलीस. त्यावेळेला शर्वरी बोलते, काय झालंय ऋषिकेश दादा, तुझ्या बहिणीवरती विश्वास नाहीये का? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अजिबात नाही, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. म्हणून तर तुझ्या न कळत का होईना, पण तुझ्या विरोधात आम्ही प्लॅन रचला, तुला संपवण्यासाठी, तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी. काल जेव्हा जानकीला निनामी कॉल आला आणि 1 कोटीसाठी मागणी करण्यात आली, आणि एवढंच काय तर तिचा नंबर सुद्धा हॅक झाला, आणि तू लगेच प्रॉपर्टीचे तुकडे करण्याबाबतीत बोललीस, तिथे शर्वरी तू साप चुकलीस, कारण तिथेच मला कळून चुकलं की हे सर्व फक्त आणि फक्त तू प्रॉपर्टीसाठी करतेस. कारण जानकीला आलेल्या निनाम्या कॉल बद्दल तुला काहीच कसं वाटलं नाही? जानकीला धमकी येत आहेत हे ऐकून तुला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. शर्वरी बोलते, काय चाललंय तुझं दादा? दादा, तू माझ्यावरती का असे आरोप करतोयस? दादा, प्लीज हे सर्व थांबव ना. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, हे बघ, तुझ्या या घाणेरड्या तोंडातून मला दादा अशी हाक मारू नकोस, कारण मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा राहिली नाही. शर्वरी, तू माझी बहीण आहेस या गोष्टीचीच मुळात मला लाज वाटते. तेव्हा लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे झाला आता. आता हा विषय इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल. तुम्ही सगळेजण मला असं काहीतरी सांगायची गरज नाहीये. त्यावेळेला मोठ्याने शर्वरी बोलताच जानकी बोलते, शर्वरी वंश, कितीही काही करा पण तुमचा इगो मात्र तुमच्या आड येतोय. शर्वरी वंश, तुम्हाला समजतच नाहीये की तुम्ही काय करताय ते. शर्वरी वंश, प्लीज स्वतःला सावरा, नाहीतर एक दिवस एकट्या पडाल, आणि ती वेळ मात्र आता लांब नाहीये.
जवळ आलीये, कळतंय का? त्यावेळेला शर्वरी खूपच चिडलेली असते आणि शर्वरी बोलते, बस, आता मात्र अति होतंय आणि मला आता या गोष्टींचा विचार करायचाच नाहीये. प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, थांबवायला काही वेळ लागले नाही शर्वरी. शर्वरी, तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, आई, आई, तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये का? त्यावेळेला सुमित्रा बोलते, गप्प बस शर्वरी, नाहीये विश्वास माझा तुझ्यावरती. मला तुला संपवायचंय शर्वरी, जसं तू माझ्या नवऱ्याला मारलंस तसं. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, आई, आई, काय करतेस तू? कळतंय का तुला? अगं, या घरच्यांच्या मनात माझी एक जागा आहे, ती तू पूर्णपणे खाली करतेस आणि आता मात्र मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय. आई, प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला सुमित्रा बोलते, आता मात्र तू संपलेस शर्वरी आणि तुझा खेळ खल्लास झालाय. शर्वरी, आता तुला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यावेळेला शर्वरी मात्र खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरीला खूप राग आलेला असतो आणि शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे, तुम्हाला जे काही करायचंय ते करा. मला पोलीस स्टेशन मध्ये देणार, मला द्या, मला पोलीस स्टेशन मध्ये, मला काही एक फरक पडत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय ताणायचा नाहीये आणि प्लीज, प्लीज हे सर्व थांबवलंच पाहिजे, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला शर्वरी तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, शर्वरीला लवकरात लवकर थांबवा. तिला आपल्याला पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे, त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी कायमची गजाआड जाईल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.